नमस्कार, मी शिवानी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर काही दिवसांपूर्वी एक मी व्हिडिओ टाकला होता आमच्याकडचा छोटासा भाजीचा मळा। तर त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलात, तर त्यासाठी आधी तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। तर त्याच व्हिडिओजला आधारित म्हटलं आज मम्मीकडचा छोटासा मळा दाखवूया। तर हा व्हिडिओसुद्धा नक्की शेवटपर्यंत पहा आणि त्या व्हिडिओला जसं तुम्ही प्रेम दिलात तसंच या व्हिडिओला सुद्धा द्या। तर चला मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर सुरुवात करूया कढीपत्त्याच्या झाडापासून। तर हा आहे कढीपत्ता। कढीपत्ता सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतो। केसांसाठी, स्किनसाठी, ओव्हरऑल हेल्थसाठीच कढीपत्ता अतिशय औषधी असतो। त्यामुळे कढीपत्त्याचं सुद्धा आपल्या हेल्दी लाईफमध्ये एक स्थान आहे। इकडे इथे अनंताचं झाड आहे, ते छोटं आहे अजून। इथे आहे हा शेगल म्हणजे शेवगा, आमच्याकडे त्याला शेगलसुद्धा म्हणतात। हा खूप मोठा झाला होता आणि बाजूला झाडं आहेत तर त्यांची वाढ होत नव्हती, त्यामुळे त्याला आता छाटला आहे तो आता पुन्हा फुटायला सुरुवात झाली आहे। इकडे जास्वंद आहे, ही छोटी छोटी आहे। ह्या साईडला काय होतं, इकडे वरती सगळं वस्त असल्यामुळे बेट आहे, वस्त आहे, त्यामुळे इथे झाडं थोडीशी होत नाहीत, त्यामुळे इकडे थोडी कमी झाडं आहेत। तर हे आहे कोकमचं झाड, माहीत असेल सुद्धा काहींना। तर हे आहे कोकमचं झाड। त्यानंतर ही आहे इथे छोटी लवंगी मिरची आपण ज्याला म्हणतो, तर त्याचं झाड आहे। त्याला छोटी छोट्या मिरच्या लागल्यात सुद्धा। जास्वंद आहे। तर हे आहे लवंगी मिरचीचं झाड। इथे सुद्धा एक छोटासा कढीपत्ता आहे खाली आणि जास्वंद आहे। ही आपली रेग्युलर लाल जास्वंद असते ती आहे। इथे जास्वंदीचे पण खूप प्रकार आहेत। आता जर उमलले असतील फुलं तर मी तुम्हाला दाखवते, किंवा मम्मीने फुलं काढलेत तर त्यातली दाखवते पूजेसाठी। इथे आणखीन एक कढीपत्ता आहे। इथे आणखीन एक कोकमचं झाड आहे। त्यानंतर हे इथं आहे वडाचं झाड। याचं पण हे आहे, म्हणजे याच्या मागची सुद्धा स्टोरी आहे। म्हणजे ज्यावेळेला माझे पप्पा होते त्यावेळेला काय व्हायचं, मम्मी आमची लाडू वगैरे बनवते, त्यामुळे मम्मीला सेलसाठी जायचं असतं ते प्रोडक्ट पोचवण्यासाठी। सो तिला वडाच्या झाडाला जाण्यासाठी तेवढा पुरेसा वेळ नसायचा, त्यामुळे तिने घरी आणून ही एक फांदी लावली होती, म्हणजे घरच्या घरी पूजा करून तिला तिच्या वेळेत निघता येईल यासाठी। तर त्यावेळीची तिची ती आठवण आहे। छान झाली आहे ती, आता जगली आहे, पण पप्पा नाही आहेत आता। तर अशी असते प्रत्येक झाडाच्या मागची आठवण। तर इथे आहे बेल। हे बेलाचं झाड आहे। हे सुद्धा एक छोटीसं फांदी आणून लावली होती, ती सुद्धा खूप छान जगली आहे। इथे आहे आपली कोरफड। ही सुद्धा खूप फायदेशीर असते आपल्या आरोग्यासाठी, स्किनसाठी, स्पेशली स्किन आणि ह्याच्यासाठी आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते कोरफड, म्हणजेच त्याला ॲलोवेरा आपण म्हणतो। अजून त्या बाजूला सुद्धा छोटी छोटी ह्याची जी बाळं आली होती ती उपटून दुसरीकडे लावलेत, तर ती सुद्धा नंतर तुम्हाला दाखवते। आणि हा आहे महाका। महाकासुद्धा खूप आयुर्वेदिक आहे, त्याचे गुणधर्म आहेत खूप छान। तर याच्यावरती सुद्धा तुम्हाला मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन लवकरच, त्याचे कोणकोणते फायदे आहेत त्या संबंधितचं। तर असं हे छोट्या छोट्या भांड्यांमध्ये तिने लावलं आहे।
आणि खूप छान जगले सुद्धा. इथे सुद्धा जास्वंद आहे. खूप रान झालं होतं जास्वंदींचं, त्यामुळे तिने आता ते छाटले आहेत. या बाबतीत तरी म्हणजे ह्या झाडाबाबतीत तरी एक संपूर्ण व्हिडिओच आहे, त्यामुळे या बाबतीत नवीन काही सांगण्याचं गरज नाही मला वाटतं. पण तरीसुद्धा ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नाही आहे त्यांच्यासाठी हे आहे इडलिंबूचं झाड, जे आमच्या पप्पांनी लावलं आहे. त्यानंतर इथे खाली दुर्वा आहेत. दुर्वा सहजासहजी म्हणजे सगळ्या सीझनमध्ये बघायला मिळत नाहीत सगळ्यांकडेच, पण आमच्या इथे ओलावा असतो त्यामुळे कायमच असतात दुर्वा. त्यानंतर हा आहे तोंडलीचा वेल. होय हो. तर हा अजून छोटा आहे, म्हणजे हा इथे नवीन लावला आहे. दुसरीकडे आहे तर तो त्याचा मांडव जुना आहे, तो तुम्हाला दाखवेन नंतर. तर हा इथे मांडव करून असं त्यावरती त्या वेली सोडल्यात. आणखीन एका बाजूला आहे मायाळू. मम्मी मायाळू कुठे गेला ग? हां, हे आहे मायाळूची वेल. याचे सुद्धा भजी खूप छान होतात, मला खूप आवडतात. फक्त जरा ऑइली होतात खूप, पण खूप छान होतात, टेस्टी होतात. हे बघा लागले, नवीन आहे वेल तरीसुद्धा छोटी छोटी तोंडली त्याला आता धरायला सुरुवात झाली आहे. तर असं इकडे मांडवावरून त्याला सोडली आहे वरती वेल. त्यानंतर एका बाजूला आहे इकडे घेवडा. हा आहे घेवड्याचा वेल. घेवड्याला सुद्धा आता फुलं यायला सुरुवात झाली आहे. घेवडासुद्धा तुम्ही बघू शकता इथे. ही आहे घेवड्याची शेंग. इथे आहे, त्यामुळे घेवडा यायला सुद्धा आता सुरुवात झाली आहे. हा सगळा इकडे घेवडा, एका बाजूला घेवडा वरती तिने सोडला आहे आणि एका बाजूला तोंडीची वेल आणि मायोळीची वेल. त्यानंतर इकडे मागच्या बाजूला आहेत जास्वंद आणि गुलाबसुद्धा आहे मला वाटतं. आणखीन एक याला या झाडाचं काहीतरी नाव आहे, ते मी तुम्हाला विचारून सांगते. तर इकडे जास्वंद आहे, ही लाल जास्वंदीच आहेत या सगळ्या. इथे गुलाबाचं झाड आहे एक. ही शेवंती आहे मला वाटतं, तरीसुद्धा मी विचारून पुन्हा एकदा सांगते. याचा हारामध्ये वगैरे किंवा वेणींमध्ये याचा वापर करतात. तर ही हारामध्ये वापरतात, त्याचं नाव मम्मी पण विसरली आहे. तर तुम्हाला माहीत असेल याचं नाव तर नक्की कमेंट करून सांगा. तर हे त्याचं झाड आहे. आणि ही आहे इथे सफेद जास्वंद. सफेद जास्वंद आहे. सगळ्या जास्वंद आता छाटल्यात, कारण खूप जंगल झालं होतं, त्याचं रान झालं होतं. त्यामुळे काय होतं, कचरा वगैरे काढायला प्रॉब्लेम होतो. इथे पुन्हा एकदा लाल जास्वंद आहे. ही मागची सुद्धा लालच जास्वंद आहे. त्यानंतर इथे एक तगारीचं सुद्धा झाड आहे. तगार आहे इथे. इथे खाली छोटीशी चहाची पात आहे. ती सुद्धा आता केळीचं वस्त आलं आहे तिला, त्यामुळं तिची वाढ थोडी खुंटली आहे. त्यानंतर इथे एक जास्वंद आहे. हा त्या जास्वंदीचा प्रकार आहे. आता हे फूल कोमेजले, पण हा असं गुच्छासारखं त्याचं फूल येतं. खूप छान फूल आहे या जास्वंदीचं सुद्धा. त्यानंतर इथे सुद्धा लाल जास्वंद आहे. इथे पांढरी जास्वंद आहे. इथे पुन्हा एकदा कढीपत्ता आहे. ह्या सगळ्या एका लाईनमध्ये सगळ्या या जास्वंदीच आहेत लावलेल्या.
त्यामुळे सगळे आमच्या इथेच फुलं न्यायला असतात. त्यानंतर हा आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जुना तोंडलीचा मांडव आमचा. इथे वरती अशी सोडल्यात सगळ्या वेली. याला तोंडली लागलेत बघू शकता तुम्ही. काढलेत सुद्धा थोडी अर्धी आणि काही नवीन सुद्धा येत आहेत आता. तर हा असा आहे आमचा जुना तोंडलीचा मांडव. आणखीन याच ह्याच्यामध्ये आणखीन चवळीची सुद्धा एक वेल सोडली आहे. ती सुद्धा मोठी झाली आहे. तिला पण आता फुलं यायला लागलेत. तर बघूया कधी चवळी येते. त्याला फुलं यायला लागलेत त्याला. इथे सुद्धा खाली टोमॅटोचं झाड झालंय काय ग? कदाचित टोमॅटोचं झाड आहे हे. हो तसंच वाटतंय. त्यानंतर हा आहे दुर्वा. इथे सुद्धा दुर्वा आहे. इथे लावल्यात मुद्दाम, म्हणजे कसं होतं इतर सगळीकडे कसं फिरताना कचरा काढताना पाय जातो, इथे पाय वगैरे जाण्याचा काही संबंध नसतो. त्यामुळे देवाला वापरताना आपल्या मनात कुठली शंका येत नाही. त्यामुळे इथे थोड्याशा लावल्यात. त्यानंतर इथे पुन्हा एकदा आहे तगर. खूप छान फुलं आलेत तिला. हे आहे तगारीचं झाड. त्यानंतर एका लाईनमध्ये ह्या सगळ्याच जास्वंदी आहेत. त्यानंतर ही आहे नारळीचं झाड. हे इथे एक आहे कोपऱ्यात. नारळ लागले त्याला छोटे छोटे. त्यानंतर इथे सुद्धा एक तगारीचं झाड आहे. आणखीन इथे एक नवीन जास्वंद आहे, म्हणजे कलर वेगळा आहे. थोडीशी अशी पिंकिश कलरची इथे जास्वंदी एक आहे. त्यानंतर इथे सुद्धा एक कढीपत्त्याचं झाड आहे. पेरूचं झाड आहे. हा एक फुलाचा प्रकार आहे. त्याला अशी गुच्छानेच फुलं येतात. असा मोठा बंच तयार होतो त्याचा. ते जास्वंद आहे. जास्वंद खूप आहेत आमच्याकडे, थोटा नाही जास्वंदाला. आणि तगारीचे झाडंसुद्धा. हे सगळ्यात जुनं झाड आहे तगारीचं मला वाटतं. हो सगळ्यात जुनं आहे. हा इथे एक शेगल आहे आणखीन, म्हणजे शेवगा. त्यालासुद्धा छाटलं आहे, म्हणजे आता त्याला आणखीन नवीन पालवी त्याला फुटेल आणि फुटायलासुद्धा लागली आहे. याची भाजीसुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. याच्यावरतीसुद्धा मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. खूप हेल्दी असते आणि करायलासुद्धा अतिशय सोपी असते. त्यामुळे यावरचासुद्धा व्हिडिओ नक्कीच लवकरच येईल. तर हा आहे शेवगा. त्यानंतर त्याच्या मागे आहे तिथे पपईचं झाड तुम्ही बघू शकता. पपईसुद्धा खूप आहेत आमच्याकडे. तर ते पपईचं झाड आहे. पपईसुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो. इथे आहे फणसाचं झाड. पुन्हा तिथे खाली जास्वंद आहे. हा एक आणखीन एक फणस आहे इथे. हा आहे चाफा. आत्ता चाफ्याला फुलं नाही आहेत, पानंसुद्धा नाही आहेत, पण हा आहे चाफ्याचं झाड कसं असते ते दाखवते तुम्हाला. तर कोकणातली जी माणसं आहेत त्यांना आता ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे नवीन काय सांगायला नको. परंतु कधीकधी आपले जे सबस्क्रायबर असतात ते कोकणातले नसतात सुद्धा, त्यामुळे त्यांना माहिती म्हणून सांगते मी. इथे सुद्धा एक तगर आहे. तिथे आणखीन एक पपई आहे. पपई लागलेत त्याला खूप सारे. इथे एक छोटासा आंबा आहे. इथे पुन्हा एकदा एक पपईचं झाड आहे. दिसतंय का तुम्हाला? हा आहे आणखीन एक पपई. त्याला खूप मोठे पपई लागलेत. हे सुद्धा एक जुनं झाड आहे. ही सगळी झाडं ही नंतरची आहेत, जी दाखवली आता 2 पपईची झाडं. पण हे झाड आहे हे जुनं झाड आहे सगळ्यात आमचं. तर हा आहे पपई आणखीन एक.
त्याच्याच बाजूला फणससुद्धा आहे. त्याच्याच पुढे सुद्धा आणखीन एक पपई आहे, दिसतोय का तुम्हाला? तर तो आणखीन एक पपई. आता इकडे खूप रान झालं आहे, त्यामुळे एकदम आत जाण्याचा प्रयत्न करते मी, जेवढं जवळून दाखवता येईल तेवढं. तर इथे सुद्धा जास्वंद आहेत. ह्या सगळ्या लाईनमध्ये सगळ्या जास्वंद आहेत. इथे एक कोणतं तरी नवीनच झाड आहे, नाही नाव माहिती मला याचं. तर मम्मी पण आतमध्ये आहे, त्यामुळं नंतर ह्या सगळ्या जास्वंदी आहेत. इथे पण पुन्हा तगर आहे. आणि हा आहे तो मगाशी तिकडून दाखवत होती तो पपई, त्यालासुद्धा खूप पपई आलेत. इथे सुद्धा पांढरं जास्वंद आहे, एक लाल जास्वंद आहे. ही सुद्धा मिक्स आहे जास्वंदीची झाडं. तिथे सुद्धा एक छोटासा कढीपत्ता आहे. म्हणजे ही जास्वंदाची झाडं खूप उंच आहेत. ही आहेत जास्वंदाची झाडं. इथे सुद्धा ही लाल जास्वंद आहे. आंबा आहे त्याच्या बाजूला. त्यानंतर ही छोटी छोटी झाडं आहेत, ही फुलझाडं आहेत. आत्ता ही पण छाटलेत, नाहीतर हा जो संपूर्ण पट्टा जो होता हा सगळा त्या झाडांनी भरलेला होता. आणि सकाळची ती फुलं छान उमलायचीत आणि लगेच कोमे जायची सुद्धा, पण खूप छान वाटायचं. पण आता जरा ते रान कमी केलं आहे. त्यानंतर इथे आणखीन एक ही नारळ आहे. त्यानंतर इथे आणखीन एक जास्वंद आहे. आणि हा सुद्धा फणस आहे. हा सुद्धा फणस आमच्या पप्पांची आठवण आहे. हा सुद्धा त्यांनी लावला आहे. खूप छान झाला आहे आता तो. इथे आणखीन एक तगर आहे. इथे एक आणखीन आंबा आहे. हे रायवळ आंबे आहेत. ते जे समोर तिकडे दिसतंय ते कलमी आंब्याचं झाड आहे, हापूस आंब्याचं. बाकी हे सगळे आहेत हे रायवळ आहे. त्यानंतर इथे आणखीन एक जास्वंदी आहे. या जास्वंदीचं फूल खूप छान आहे. मगाशी दाखवलं त्याप्रमाणे याचंसुद्धा एक गुच्छासारखं याचं फूल येतं. आणखीन एक जास्वंदी आहे, तिचंसुद्धा फूल खूप छान आहे, मोठं. ते मम्मीने काढले वाटतं आतमध्ये पूजेला, ते तुम्हाला दाखवेन. तर इथे आहे हा पारिजातक. तर त्याचंसुद्धा झाड लावलं इथे. छोटं आहे अजून हे पण झाड. इकडे आहे आपली तुळस. त्यानंतर हे इथे आहे दालचिनीचं झाड, म्हणजेच तमालपत्र. याचासुद्धा खूप फायदा असतो. मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, दालचिनी ॲसिडिटी कमी करण्यासाठी फार उपयोगी असते. तसेच हे तमालपत्रसुद्धा आपल्या खड्या मसाल्यामध्ये असतात, त्याचासुद्धा वापर आहे, जेवणामध्ये आपण करतो. तर हे सुद्धा झाड उपयोगी आहे. त्यानंतर इथे सुद्धा ही फुलं झाडं आहेत सगळी. गुलाब आहे, जास्वंद आहे. त्यानंतर इथे आहे हा चिकूचं झाड. चिकूचं झाड आहे हे. त्यानंतर इथे एक पेरू आहे. त्यानंतर हा आहे शेगल, म्हणजेच पुन्हा एकदा शेवगा. ही आहे जास्वंद. या सगळ्या जुन्या जास्वंदी आहेत. आणि मगाशी त्या बाजूच्या ज्या दाखवल्या त्या सगळ्या नवीन आहेत. त्यानंतर ही आहे केळी. त्या बाजूला सुद्धा एक केळी होती, मी दाखवायचं विसरली. छोटीशी केळी आहे तिकडे सुद्धा.
ही त्या आधीची आहे, त्यामुळे तिला आता केळी यायला सुरुवात झाली आहे. छोटी वेलची केळी आहेत, मला वाटतं ती इलायची केळी आपण म्हणतो तर ती आहेत ती, कारण छोटी आहेत खूप आकाराने. आणि तो आहे केळीचा कोका. त्याला कापड लावलं आहे, मला वाटतं उन्हापासून संरक्षणासाठी ते लावलं असावं. बरोबर होतं माझं. ते ऊन लागू नये त्यासाठीच ते टाकलं आहे. आणि तो आहे केळीचा कोका, म्हणजेच केळीचं फूल. त्याचीसुद्धा भाजी खूप छान होते, फक्त ते सोलता आलं पाहिजे. मी जेव्हा कधी करेन त्यावेळेला त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन, कारण ती भाजी सोलणं ही खूप महत्त्वाची असते, नाहीतर मग ती पोटाला लागते. भाजी आधीच कडू असते आणि जर त्यामध्ये काळा दोर असतो, तो जर काढला नाही आपण तर आपलं पोट बिघडतं चांगलंच. त्यामुळे ती भाजी सोलता येणं हे खूप महत्त्वाचं असतं. इथे सुद्धा एक आंबा आहे, हे जास्वंद तगर. इथे सुद्धा एक पुन्हा एकदा शेगल म्हणजेच शेवगा. आम्हाला ते शेगल बोलायची सवय आहे, त्यामुळे ते पटकन तेच येतं. याचीसुद्धा आता भाजी काढायला झाली. अजून कोवळी भाजी असेल तर खूप छान, त्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन मी. हे पुन्हा इथे सगळ्या जास्वंदी आहेत आणि फुलझाडं आहेत. त्यानंतर इथे सुद्धा एक कढीपत्ता आहे, इथे सुद्धा एक कढीपत्ता आहे आणि इथे सुद्धा कढीपत्त्याचं झाड आहे. काय होतं म्हणजे इथे काय होतं माहिती आहे का, सगळ्या प्रकारची झाडं खूप छान जगतात, फक्त कढीपत्ताच काय आहे त्याला तर जगत नव्हता. त्यामुळे आम्ही सगळीकडे लावली होती, जिथे जगेल तिथे जगेल, आणि जगलेत आता बऱ्यापैकी झाडं. इकडे सुद्धा ही सगळी फुलझाडं आहेत. तिथे एक फणस आहे मोठा, आणि तिकडे तो आणखीन एक शेगल आहे. तर आधी इकडेचं बघूया. ही आहे लिंब, म्हणजेच कागदी लिंब आपण ज्याला म्हणतो. जो व्हिडिओ केला होता मगाशी दाखवलं सुरुवातीला, ते इडलिंबू होतं. आणि हे आहे कागदी लिंबू, म्हणजे जे आपण रोज जेवणामध्ये त्याचा वापर करतो, तर ते आहे तेच आहे हे सुद्धा झाड. त्यानंतर इथे आहे, हे सुद्धा हारामध्ये वापरतात मला वाटते ही झाड, म्हणजे ह्याची पानं. तिथे सुद्धा एक चवळी आहे, छोटंसं झाड. हा आहे पुन्हा एक पपई. खूप पपई आहेत आमच्याकडे, कुणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा. त्यानंतर हे आहेच आणखीन एक चवळीचं झाड, छोटं आहे अजून ते. इथे पण छोटी छोटी मिरचीचे वगैरे झाडं आहेत. आणखीन एक लिंबाचं झाड आहे. त्यानंतर इथे काली आहे. मी मगाशी म्हटलं की याची बाळं काढून, म्हणजे जी खाली छोटी छोटी बाळं येतात त्याची, तर ती काढून वेगळीकडे लावली आहेत, तर ती ही आहेत. मगाशी पहिल्यांदा दाखवलेल्या कोरफडीची ही बाळं आहेत, ती पण छान मोठी झाली दादा. इथे सुद्धा एक हे आहे मिरचीचं झाड आहे, ते सुद्धा काय झालेलं वरती फणसाची त्याला आता सावली यायला लागली, त्यामुळे ते होत नाही आहे व्यवस्थित. हे सुद्धा आणखीन एक लिंबाचं झाड आहे. इथे आणखीन यांची बारकी बारकी जी पिल्लं आहेत, बाळं आहेत, ती इथे लावली आहेत. ही सुद्धा ती त्या मोठ्या झाडाची बाळच आहेत. हे पण छोटं बाळ आहे त्यांचं. हे सुद्धा, इथे सुद्धा, म्हणजे ही सगळी बाळं आहेत त्या मोठ्या झाडाची. त्यानंतर इथे आहे हे एक वांग्याचं झाड, ते पण छोटं आहे अजून. तर असा हा पपई आणि हा आहे वरचा फणस. इथे सुद्धा जास्वंद आहेत. आणि हा आहे सगळ्यात जुना आणि मोठा शेवगा, म्हणजे शेगल. ह्याला सुद्धा छाटलं आहे, म्हणजे आता त्याला छान पालवी फुटायला लागली आहे. इथे आणखीन एक फणस आणि कोकम दोन्ही मिक्स आहे, म्हणजे बाजूबाजूलाच लावलेली आहेत ती झाडं. आणि त्या कोपऱ्यात सुद्धा एक जास्वंदी आहे आणि एक आंबा आहे.
तर हा संपूर्ण आहे परिसर या बाजूचा. हे कावळे दादा, ह्या कावळे दादांचं एक विशेष गुणधर्म आहे, म्हणजे सकाळी उठल्यापासून अगदी संध्याकाळपर्यंत त्यांचं मागे पुढेच असतं आमच्या. आता मी जसा कॅमेरा तिकडे करते तसं ते मान फिरवत आहेत. म्हणजे पक्ष्यांना सुद्धा किती कळतं ना. तर त्यांचं कसं आहे, सकाळी उठल्यापासून नाश्ता करायच्या वेळेपासून त्यांची जी सुरुवात असते ओरडण्याची, ती संध्याकाळच्या चहापर्यंत. असं चालत नाही त्यांना की आम्ही चहा पितो आहे, आम्ही नाश्ता करतो आणि त्यांना काहीच दिलं नाही तर ते शांतपणे नाश्ता करून देणारच नाहीत. त्यांना आधी खायला द्यावंच लागतं, त्यानंतर सगळा नाश्ता वगैरे आम्ही करायचा. म्हणजे मम्मीने ती सवय लावली आणि ते सुद्धा जर एखाद्या वेळेला जर बाहेर टाकायचं म्हणजे त्यांना खायला द्यायचं विसरलं ताटामध्ये, तर ओरडून ओरडून अख्खं घर डोक्यावर घेतात ते. आणि न चुकता दुपारी जेवायची वेळ असू दे, सकाळी नाश्त्याची वेळ असू दे, संध्याकाळी चहाची वेळ असू दे, न चुकता ते येणारच. मम्मी जर तिथं नसेल तर किचनच्या खिडकीवरती येणार, किचनच्या खिडकीवरती मम्मी दिसली नाही तर हॉलची खिडकी आहे तिथे येणार आणि तिथे ओरडून ओरडून सगळं घर डोक्यावर घेणार. असा त्यांचा नित्यक्रम चालू असतो. तर हे आहे बाहेरच्या बाजूने, दाखवते मी तुम्हाला. एक, दोन, तीन, चार पपईची झाडं आहेत आणि ही बाकी सगळी फुलझाडं आहेत. तर हे आणखीन एक पेरूचं झाड इथे लावलं आहे छोटंसं. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आम्ही इथे भाड्याने राहतो, हे आमचं घर नाही आहे, परंतु आम्ही असं कधीच कोणत्याच ठिकाणी आत्तापर्यंत आम्ही 2-3 ठिकाणी राहिलो, पण कधीच असं भाड्याने राहतो आहे त्यामुळे त्याप्रमाणेच राहायचं असं आमचं नसतं. त्यामुळे ज्या घरी राहतो आहे ते घर आपलं हे समजूनच आम्ही कायम त्या घराची उगाणिका राखत असतो. आणि त्या ज्या घरमालक आहेत त्या इकडे नसतात, जास्त करून मुंबईला वगैरे असतात. तर त्यामुळे त्या आणि बिंदास एखाद्या माणसाला खात्री पडली की तो माणूससुद्धा त्या घराची जबाबदारी बिंदासपणे आपल्यावरती सोडून जातो. तर या आमच्या बाबतीत तसंच आहे, ते त्या बिंदासपणे घर आमच्या ताब्यात देऊन जातात आणि आम्ही ह्या सगळ्याची काळजीसुद्धा तितक्याच आपुलकीने प्रेमाने घेतो. त्यामुळे त्यांनासुद्धा आमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा इथे कोणतीही लागवड करताना किंवा इथल्या याची काळजी घेताना हे घर भाड्याचं आहे असा कधीच विचार करत नाही. आमचं घर आहे त्याप्रमाणेच आम्ही इथे सुद्धा वावरतो. तर हा आहे निळ्या गोकर्णीचा वेल, जो आपला साधा गोकर्ण असतो. गोकर्णीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, एक हा निळ्या रंगाचा आहे तो, आणि दुसरा म्हणजे पांढऱ्या रंगाची गोकर्ण. त्यामुळे इथे दोन्ही वेल आहेत, पण निळ्या रंगाचा आहे तो थोडा मोठा आहे आणि पांढऱ्या रंगाचा आहे तो आत्ताच लावला आहे त्यामुळे तो छोटा आहे. गोकर्णीचे सुद्धा खूप फायदे आहेत आपल्या आरोग्यासाठी, खूप फायदेशीर आहे ती. त्याच्यावरती सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवणार आहे लवकरच. त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा जर ही वेल असेल तर तुम्हीसुद्धा त्याचा वापर करून घ्या. आता ह्या छोट्या छोट्या त्याच्या शेंगा तयार झाल्यात, म्हणजे बी थोडक्यात त्याचं तयार झालं आहे. तर त्या शेंगा काढून आपण वाळवूसुद्धा शकतो आणि मग त्या दुसऱ्या ठिकाणी आपण पेरून नवीन गोकर्ण त्यापासून उगवू शकतो. तर हा जो छोटा आहे तर तो पांढरा गोकर्ण आहे. गोकर्ण आणि मनी प्लांट दोन्ही एकत्र लावली आहे. मनी प्लांटसुद्धा आपल्या दारासमोर असणं खूप शुभ मानलं जातं, त्यामुळे ते असावंच आपल्या दारासमोर. अशी ही छोटी छोटी झाडं खूप मन प्रसन्न करतात. सकाळी त्यांच्यावर जर फुलं आलेली ती बघितली की
तर हे असे 2-3 वेल आहेत एकत्र लावलेत आणि त्या खांबाचा आधार घेऊन त्यांना वरती जाण्यासाठी आधार दिला आहे, जेणेकरून ते त्या पोलाचा आधार घेऊन ते वरती जातील. ते बघा तिथे आता जवळ जात नाही, नाहीतर ते लगेच उडून जाणार. मगासपासून त्यांचा आरडाओरड चालू होता. आणि त्या कावळ्याचं कसं आहे माहिती आहे का, तो एकटा कधीच खात नाही. एकदा की मम्मीने बाहेर टाकलं त्यांना खायला काहीतरी, की तो ओरडून ओरडून दुसऱ्या कावळ्याला बरोबर बोलवून घेणार आणि मग दोघं मिळून ते खाणार. अशी एक चांगली सवय आहे त्याची. त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा शिकण्यासारखं खूप आहे असं मला वाटतं. आणि आता मम्मीच्या दैनंदिन जीवनामधला तो एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे त्यांना खायला घातल्याशिवाय तर मम्मी काही खात पण नाही. किंवा जरी चुकून कधीतरी राहिलं तरी ते आठवण करून द्यायला ते असतातच. त्यामुळे असं त्यांचं एक रिलेशन आता बनलं आहे मैत्रीचं. दोघंजणं आहेत, बघू शकता तुम्ही तिथे. आता जवळ जात नाही आहे. तर असे हे पक्षी आपले खूप काही शिकवतात आपल्याला. तर ही आहेत आमच्या ते झाडांची फुले. प्रत्येक फूल वेगळं आहे. एक 4-5 प्रकारची फुलं आहेत. हे एक झालं. असं हे पिंकिश कलर आहे. त्यानंतर हे आपलं साधं लाल जास्वंदीचं फूल. त्यानंतर ही आहे पांढरी जास्वंदी, अजून त्याचं फूल उमललं नाही आहे. त्यानंतर आणखीन एक फूल आहे ते म्हणजे हे मगाशी दाखवलं होतं मी व्हिडिओमध्ये, ते पिंकिश थोडा कलर आहे याचा. आणखीन एक गुच्छासारखं जे फूल मी दाखवलं ते आज आलेलं नाही आहे, त्यामुळे ते आणखीन एक तो प्रकार आहे. आणि ही आपली रेग्युलर लाल फुलं जास्वंदीची. तर अशी 4-5 प्रकारची जास्वंद आहेत. मगाशी दाखवली ती झाडाची फुलं 4-5 प्रकारची आहेत. तर ही आहेत आमच्या बागेतली फुलं. तर असं आहे आमचा हा छोटासा मळा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.